स्वतःचं काही कर्तृत्व नसताना केवळ दुसऱ्याने केलेल्या कामाचं श्रेय लाटणे व स्वतःचे नेते मुख्यमंत्री असताना जिल्ह्यासाठी एकही रुपयाचा निधी न आणता येणे या कामगिरीचे श्रेय केवळ खासदार साहेबांना देता येईल। वास्तविक आज समाज माध्यमातून आशियाई विकास बँकेच्या माध्यमातून होणाऱ्या 24 उपकेंद्राच्या बाबतीत खासदारांनी स्वतःची टिमकी वाजवून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। परंतु याबाबत असे सांगणे आहे की शेती पंपामुळे येणारा लोड वाढला असल्यामुळे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याबाबत सर्व यंत्रणेला सूचना देऊन नवीन उपकेंद्राच्या बाबतीत प्रस्ताव सादर करण्याचे सक्त आदेश यंत्रणेला दिलेले होते। त्या अनुषंगाने संबंधित यंत्रणेने सदरचे प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू केले, परंतु त्यात काही उणिवा असल्यामुळे या संदर्भात आमचे नेते माननीय लोकनेते राणादादा यांनी या संदर्भात बैठका घेऊन त्रुटी दुरुस्त करून सदरचे प्रस्ताव उच्चस्तरीय यंत्रणेकडे पाठवून दिले व ते प्रस्ताव मंजूर होण्याच्या प्रतीक्षेत आहेत। हे समजताच खासदार महोदयांनी आज समाज माध्यमावर केलेलं काम यांनीच केले अशी टिमकी वाजविली। वास्तविक केंद्र सरकारमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे, राज्य सरकारमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि या सगळ्या योजना केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून चालविल्या जातात। त्यामुळे यामध्ये खासदार साहेबांचं श्रेय घेण्याचं काहीच कारण नाही। वास्तविक त्यांनी यामध्ये किंवा मागील 6 वर्षाच्या त्यांच्या काळात 1 रुपयाचा निधी जिल्ह्यासाठी आणलेला नाही। आयत्या पिठावर रेघोट्या मारणे हा खासदार साहेबांचा जुना धंदा आहे। आमचं त्यांना एवढंच सांगणं आहे की न केलेल्या कामाचं श्रेय घेता अर्धवट माहितीच्या आधारे आपण जी नौटंकी करत आहात ती बंद करा।